श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातल्या पहिल्या अध्यायाचे म्हणजे अनुक्रमाणिका पर्वाचे पुढे क्रमाक्रमाने वाचन करूया. धृतराष्ट्र संजयाला पुढे म्हणाले, हे संजया, द्रोणाचार्याचा शूरपुत्र अश्वत्थामा, दुःशासन आणि उग्र प्रवृत्तीचा कृतवर्मा या सर्वांचा धर्मराज युधिष्ठिराने वध केला हे जेव्हा माझ्या कानावर आले तेव्हाच माझ्या निराशेची हद्द झाली. रणांगणात जो कृष्णाशी नेहमीच स्पर्धा करील असे त्या रणविजय मद्रराज शल्याचा युधिष्ठिराने वध केला हे ऐकल्याबरोबर माझे हातपायच गळून गेले. कौरव आणि पांडव यांच्यामध्ये कलह निर्माण होण्यास कारण झालेल्या द्यूत क्रीडेचे मूळ असलेल्या मायावी पापी शकुनीचा युद्धात सहदेवाने वध केला हे वृत्त माझ्या कानी येताच माझी विजयाची आशा गडबडून गेली. युद्धाच्या श्रमाने थकून गेलेला रथहीन शक्तिहीन असा माझा पुत्र दुर्योधन एकटाच सरोवरात शिरला आणि तेथे जलस्तंभन विद्येचा उपयोग करून दडून राहिला. ही बातमी मला जेव्हा समजली तेव्हा आता विजय कसला मिळतो या विचाराने मी उद्विग्न झालो. पांडव कृष्णासमवेत दुर्योधन जेथे दडून राहिला होता त्या सरोवराकडे गेले आणि त्याच्या काठावर उभे राहून माझ्या संतापी पुत्राला युद्धासाठी आवाहन करू लागले. असे जेव्हा मी ऐकले तेव्हा जय मिळवण्याच्या बाबतीत माझी सर्वस्वी निराशा झाली. भीमाशी चाललेल्या गदा युद्धामध्ये अनेक प्रकारचे तऱ्हेवाईक डावपेच लढवून दुर्योधन रणात धुमाकूळ घालीत असता कृष्णाच्या मसलतीने भीमाने दुर्योधनाचा कपटाने वध केला हे ऐकताच माझ्या जयाचेचा शेवट झाला. द्रोणपुत्र अश्वत्थामाने आणि इतर कौरव वीरांनी पांचाल कुलातील वीर व द्रौपदीचे पुत्र झोपले असतानाच त्यांचा वध करून बिभत्स व अपकीर्ती करणारे निंद्य कर्म केले हे जेव्हा मी ऐकले तेव्हा जयाच्या बाबतीत कसलीही आशा बाळगण्याचे कारण उरले नाही. हे संजया, भीम पाठलाग करीत असता संतापाने खवळलेल्या अश्वत्थाम्याने ऐशिक नावाचे महाभयंकर अस्त्र सोडल्यामुळे उत्तरेच्या उदरात असलेल्या गर्भाचा घात झाला असे जेव्हा माझ्या कानावर आले तेव्हाच जयाच्या बाबतीत मी हताश झालो. अश्वत्थाम्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडले असता स्वस्ती असे म्हणून अर्जुनाने त्याच्यावर उलट ब्रह्मास्त्रच सोडले आणि अश्वत्थाम्याने सोडलेले ब्रह्मास्त्र निष्फळ केले आणि त्यामुळे आपल्या मस्तकावरील दिव्य मणी देणे अश्वत्थाम्याला भाग पडले असे जेव्हा मला समजले तेव्हा माझी जयाशा लयाला गेली. द्रोणपुत्र अश्वत्थामा भयानक अस्त्राने विराट कन्या उत्तरेच्या गर्भाचा घात करण्यास प्रवृत्त झाला असता द्वैपायन व्यासांनी आणि कृष्णाने त्याला उग्र शाप दिला असे जेव्हा मी ऐकले तेव्हा माझ्या जयाशेची घोर निराशा झाली. जिचे पुत्र आणि पौत्र रणांगणात पडले आहेत आणि जिला कोणी बांधव उरले नाहीत, पितर उरले नाहीत अशा एकाकी गांधारीची परिस्थिती मात्र कमालीची शोचनीय झाली आहे. पांडवांनी मात्र फार मोठे अघटित कर्म केले यात शंका नाही.
त्यांनी आपले गेलेले राज्य मिळवले आणि आता त्यांना कोणीही दावेदार उरला नाही. आमच्या बाजूने कृप, अश्वत्थामा आणि कृतवर्मा असे 3च वीर उरले आहेत आणि पांडवांकडचे 5 पांडव, कृष्ण आणि सात्यकी असे 7च वीर जिवंत राहिले आहेत आणि क्षत्रिय कुलामध्ये झालेल्या या संग्रामात 18 अक्षौहिणी सैन्याचा विध्वंस झाला. अरे रे, हा काय दारुण प्रसंग! माझ्या भोवती घनदाट अंधकार पसरला आहे. मला मूर्छा येत आहे असे दिसते. माझी शुद्धी नाहीशी होत आहे आणि माझे मन व्याकुळ झाले आहे. सौती म्हणाला. इतके बोलून झाल्यानंतर अतिशय कष्टी झालेल्या धृतराष्ट्राने विलाप केला आणि त्याला मूर्छा आली. शुद्धीवर आल्यावर तो पुन्हा संजयाला म्हणाला, संजया, अशा परिस्थितीमध्ये मला जीव द्यावा असे वाटू लागले आहे. अगदी थोडा सुद्धा विलंब मला सहन होत नाही. असल्या प्रकारचे निंद्य जीवन जगण्यामध्ये मला एवढा सुद्धा लाभ दिसत नाही. सौती म्हणाला, अशा प्रकारे दीनवाणेपणाने बोलणाऱ्या, विलाप करणाऱ्या आणि एखाद्या नागाप्रमाणे फुटकार टाकणाऱ्या व पुन्हा पुन्हा मूर्छित होणाऱ्या त्या धृतराष्ट्राला प्रज्ञावंत गावगणी संजय गहन आशयाने परिपूर्ण असलेले वचन बोलला. संजय म्हणाला, हे राजा, अपरिमित उत्साहाने युक्त असलेले, महापराक्रमी दिव्य अस्त्रांचे ज्ञान असलेले, इंद्राप्रमाणे तेजस्वी असे थोर राजे, अनेक गुणांनी युक्त असलेल्या महान राजवंशामध्ये जन्माला आले आणि त्यांनी धर्माने पृथ्वी जिंकून व भरपूर दक्षिणांनी युक्त असलेले यज्ञ करून या जगामध्ये कीर्ती मिळवली आणि काही काळाने ते कालवश झाले असे महर्षी द्वैपायन व्यास व प्रज्ञावंत नारद सांगत असताना मी ऐकले आहे. ते राजे येणेप्रमाणे होते. महापराक्रमी शैब्य, वीरश्रेष्ठ सृंजय, सुहोत्र, रंतिदेव, काक्षीवंत, औशिज, बाल्हिक, दमन, चैद्य, शर्याती, अजितनल, अमित्रघ्न म्हणजे शत्रूंचा विनाश करणारा, विश्वामित्र, महाबलाढ्य अंबरीश, मरुत, मनु, इक्ष्वाकु, गय, भरत, दाशरथी राम, शशबिंदू, भागीरथ, भगीरथ, महाभाग्यवान कृतवीर्य, जन्मेजय आणि ययाती असे हे 24 राजे होत. त्यांच्यापैकी पवित्र कर्म करणाऱ्या ययातीकडून स्वतः देवांनीही यज्ञ करविला होता. ययातीने यज्ञकुंडे स्थंडिले आणि यज्ञस्तंभ यांच्या योगे सर्व पृथ्वी अलंकृत करून सोडली होती. या 24 राजांचा वृत्तांत पूर्वी देवर्षी नारदाने पुत्र निधनामुळे उत्पन्न झालेल्या, शोकाने संतप्त झालेल्या श्वैत्याला सांगितला होता. आता याचा उरलेला भाग आम्ही उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.